विशेष सन्मान पुरस्कार मिळाल्याने आयुष्याचं सार्थक झाल्याचं वाटतंय, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी व्यक्त केली. पुणे फिल्म फाउंडेशन व महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले. To this grand 11th edition of Pune International Film Festival 2013. सुभाष गई यांचेही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. We welcome Shri Subhash Ghai ji, the eminent filmmaker. Welcome to चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारा विशेष सन्मान पुरस्कार अभिनेते जितेंद्र व रमेश देव यांना देवतळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. International Jury Denmark, Mr. Christopher Bow. Dr. Patangrao Kadam and member of the International Jury, Volker Ludwig from Germany. Finally, felicitate and award Jitendra Kapoor for his outstanding contribution to more than 200 films in Indian cinema. The darling of the masses. Great honor and privilege for चाहे फूलों के साए से खेलूं, चाहे कली से प्यार करूं. संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा व बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरासिया यांना यावर्षीचा सचिन देव बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अँड साऊंड पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी वनमंत्री पतंगराव कदम, दिग्दर्शक सुभाष घई, ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉक्टर मोहन आगाशे, अभिनेत्री मुक्ता बर्वे, प्रकाश जावडेकर, लक्ष्मीकांत देशमुख, आशुतोष घोरपडे, डॉक्टर जब्बार पटेल इत्यादी उपस्थित होते. देव म्हणाले, 87 वर्षाचा हा म्हातारा ज्याने कलेच्या क्षेत्रात 63 वर्षे वाहून घेतले, त्याला एवढा मोठा सन्मान मिळतोय. आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय. चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही एक आभासी विश्व निर्माण करतो. ते तितक्या चांगल्या पद्धतीने मांडले जाते की तुम्हालाही ते खरे असल्याचा भास होतो. थिएटरमध्ये अंधार पडायला लागतो तसा या छोट्या विश्वात तुमचा प्रवेश होतो. या छोट्या विश्वाला नुकतीच 100 वर्षे पूर्ण झाली. देवतळे म्हणाले, चित्रपट हे समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. चांगल्या चित्रपटांना रसिकांनीही भरभरून दाद द्यायला हवी. मराठी चित्रपटसृष्टी, दिग्दर्शन, तंत्रज्ञान याबाबतीत पुढे जायला लागली आहे. शासनाकडून शक्य तेवढी मदत देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. पंडित शर्मा म्हणाले, माझे दुसरे घर असलेल्या पुणे शहरात मला हा पुरस्कार मिळतोय याचा मला विशेष आनंद आहे. नृत्य, गाणे शिकावे लागते, परंतु संगीत देणे शिकवता येत नाही. SD बर्मन यांच्या काही आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. जितेंद्र यांनी स्वच्छ मराठीत भाषणाला सुरुवात करून रसिकांची मने जिंकली. मला आता मराठीत बोलायची सवय राहिली नाही, कारण गिरगाव सोडून 50 वर्ष झाली, 60 वर्ष. तर पण माकड किती म्हातारा झाला तो जम करायला विसरत नाही.
मी पण मराठी विसरलो नाही, पण इतके स्वच्छ बोलू शकत नाही. म्हणून मी बाकी जे काय बोलायचं ते मी थोडं काय जे काय बोलायचं मी हिंदीत बोलतो. सबसे पहले तो ये बात है कि पूना वासियों से मिलकर हद से ज्यादा प्यार मिला. हर शख्स यहाँ अपना सा लगे जैसे कोई बिछड़ा यार मिला. मैं बहुत अच्छी भाषणबाजी नहीं कर सकता हूँ, ये शुरू से ही कमजोरी रही है. हम एक्टर लोग तो सिर्फ वही बोलते हैं जो हमको लिख के दिया जाता है. कोई लिख के देता है, कोई समझाता कैसे बोलना, बाकी काम हम करते हैं. और वैसे भी बोलने की बीमारी हमारे देश में आम है. कई लोग ऐसे हैं जो एक बार माइक के पास आते हैं तो माइक के साथ चिपक ही जाते हैं, बोलते रहते हैं. नतीजा ये होता है कि बोलने वाला बोलता रहता है और सुनने वाला सोता रहता है. तो मैं आप लोगों को सोने का मौका नहीं दूंगा. ज्यादा न बोलते हुए आपका प्यार और स्नेह, मैं पहले तो ये पुणे फिल्म फेस्टिवल के ऑर्गेनाइजर्स मिस्टर जब्बार पटेल और उनके पूरे ग्रुप को मेरी तरफ से बहुत बहुत कॉन्ग्रेचुलेट करता हूं और धन्यवाद करता हूं कि उन्होंने मुझे बुलाया, इतना मान सम्मान दिया. और मैं उम्मीद करता हूं कि ये फिल्म इंडस्ट्री का 100वां साल है. जब फिल्म इंडस्ट्री का 200वां साल होगा तब भी ये फेस्टिवल कोई ना कोई चला रहा होगा. और आप लोगों का प्यार और स्नेह देखकर मेरी जो इतनी जिंदगी फिल्म लाइन में गुजरी है वो आप लोगों के प्यार की वजह से गुजरी है. उसके मुझे एक शेर याद आता है, वो मैं कहना चाहता हूं. दिल की हस्ती बिखर गई होती, रूह के जख्म भर गए होते, जिंदगी आपकी नवाजिश है, वरना हम कब के मर गए होते. सुभाष घई म्हणाले, आपण आपली संस्कृती समजू शकलो नाही, म्हणूनच भारतीय संस्कृती घसरत चालली आहे असे बोलत जात आहे. हे चित्र बदलण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला पाहिजे तसा पाऊस जन्मात पडतो का बे? कधी तुमची पिकं वाहून जातात तर कधी वाळून जातात. पैशाचं बोल. माझं नुकसान भरून दिल्याशिवाय मी जाऊ देणार नाही इथून. तुम्हाला नुकसान पाहिजे. बड़ी सती सावित्री बन रही हो. मेरी महबूबा चलते जवानी मेरी चाल मस्तानी तूने कदर ना जानी. A career that always ran parallel with most